सर्वसामान्यांसाठी चिंतेची बातमी, एसटीची 2% भाडेवाढ होण्याची शक्यता, मार्च-एप्रिल महिन्यामध्ये भाडेवाढ होण्याचे संकेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, हॉटेल विट्स लिलावा प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरांकडे सोपवली, 8 सदस्यांची समिती करणार सखोल तपास. यवतमाळमध्ये एका महिन्यात तब्बल 22 शेतकऱ्यांची आत्महत्या, 30 ते 50 वयोगटातील शेतकऱ्यांची संख्या अधिक, तर शेतकरी आत्महत्या चिंतेची बाब, पालकमंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ई-केवायसी न केल्यामुळे 131,53,00,000 रुपये पडून, विभागीय आयुक्तांचे ई-केवायसी करण्याचं आवाहन, मार्च अखेरपर्यंत ई-केवायसी न केल्यास सर्व रक्कम पाठवावी लागणार. कुंभमेळ्यातील श्रमदानावरून पुणे विद्यापीठाचं घुमछाव, विद्यार्थी संघटनांच्या विरोधानंतर निर्णय ऐच्छिक असल्याचं विद्यापीठाकडून जाहीर. मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लेन सुरू करण्याची डेडलाईन पुढे गेल्याची माहिती, ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाच्या पुलाची उभारणी सुरू. भारताच्या वाईन निर्यातीत 80% वाढ, तर देशभरातील वाईन निर्यातीत महाराष्ट्राचा 90% वाटा, लोकसभेत केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची माहिती. केवळ प्रश्न विचारले म्हणून एवढे घाबरलात, राहुल गांधींचा एक्सपोस्टद्वारे पंतप्रधानांना टोला, पंतप्रधान सत्याला घाबरल्यानं असत्याचा आधार घेतल्याची टीका. रिझर्व्ह बँक आज पतधोरण जाहीर करणार, रेपो रेट 5.25% कायम राहण्याचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज. ओला, उबेर, रॅपिडोचा 7 फेब्रुवारीला देशव्यापी संप, किमान भाडं ठरवण्याची शेतकऱ्यांची मागणी, खासगी वाहतूक सेवा वापरणाऱ्यांना फटका बसणार. एकोणीस वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये आज फायनलचा थरार, हरारेच्या मैदानावरती भारत आणि इंग्लंड भिडणार. टीम इंडिया 6व्यांदा चॅम्पियन होणार का, याकडे लक्ष. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील करहर इथं झालेल्या प्रचारसभेमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांनी आक्रमक शब्दांमध्ये विरोधकांना थेट इशारा दिला. मला डिवचू नका, मी छत्रपतींची औलाद आहे, वेळ आली तर कोणालाच सोडणार नाही, असं ठणकावत त्यांनी राजकीय कुरघोड्यांना प्रत्युत्तर दिलं. 2019ला विधानसभा पुनर्रचना देवाभाऊच करणार, असं त्यांनी ठणकावलंय. कसे मतदान करायचे ते आम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्हाला सोय करून पाहिजे असेल तर मला येऊन भेटा, मी तुमची आमच्या साहेबांकडनं देवेंद्रजींकडनं सोय करून देतो. पण गरज नसताना मला जर डिवचलं आणि माझ्या जर नादाला लागला फोन, तर मी सुद्धा छत्रपतींची औलाद आहे, लक्षात ठेवा. मी काय कुठला लुंग्या सुंग्या मी पण नाही. नागपूरच्या इतवारीत परिसरातील व्यापारी संकुलामध्ये बालमजुरीचा पर्दाफाश झालाय. व्यापारी संकुलामध्ये नाशिल क्रिएशन्स नावाचं दुकानामध्ये अल्पवयीन मुलांकडून 14 ते 15 तास बळजबरीनं काम करून घेतलं जात असल्याची माहिती मिळाली आणि 13 ते 16 वर्ष वयोगटातील 6 मुलांची आता सुटका करण्यात आली आहे. सर्व मुलं ही बिहारमधील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आम्ही संयुक्तरित्या कारवाई केली असता इतवारी इथे एका नासिर क्रिएशन कारखान्यामध्ये आम्हाला अल्पवयीन 6 मुलं सापडली, ज्यांचं 13 ते 16 वयोगट आहेत. त्यामध्ये त्या कारखान्यामध्ये सूट आणि ब्लेझर किंवा इतर कपड्यांच्या बाबतचा सिलाईचा काम चालत होता. मुलांकडून जबरदस्तीने 14-14, 15-15 तास कामं केल्या जात होती. याबाबतची प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली. तातडीनं आम्ही मुलांना रेस्क्यू केलं, मुलांची वैद्यकीय तपासणी केली व वैद्यकीय तपासणी करून मुलांना बालकल्याण समितीच्या आदेशाने बालगृहात दाखल करण्यात आलेले आहे. आणि या सविस्तर घडामोडीनंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात 100 हेडलाईन्समधून. विट्स हॉटेल लिलाव प्रकरणी संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, सरकारकडून चौकशी समितीमध्ये मोठा बदल, संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता विभागीय आयुक्तांकडे.
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर करणार सखोल तपास. प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्र थांबणार नाही, अधिक गतिमान होईल अशी पतंगबाजी केली आणि मुंबई पुणे महामार्गावरच्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीनंतर ही पतंग कापली गेली. सामनामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती जोरदार टीका. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची प्रक्रिया पुढे नेत होते. मात्र राजकीय अस्तित्वाला धोका नको म्हणून काहींकडून डावपेच खेळण्यात आले. खासदार निलेश लंकेंची नाव न घेता विरोधकांवरती टीका. नागपूर महापालिकेसाठी आज महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड होणार. या संदर्भामध्ये शहरातील सुरेश भट सभागृहामध्ये पहिली बैठक पार पडणार असून स्थायी समितीमध्ये भाजपचे 11, काँग्रेसचे 4 आणि एमआयएमचा 1 नगरसेवक हा निवडला जाण्याची शक्यता आहे. जळगाव महापालिकेमध्ये महायुतीची एखादी सत्ता. महापौर पदासाठी भाजपचे दीपमाला काळे तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे मनोज चौधरींची बिनविरोध निवड. रायगडमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची साथ सोडलेल्या रमेश मोरेंना मंत्री भरत गोगावलेंकडून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी. यापूर्वी रमेश मोरेंच्या पत्नीला 2 वेळेला उमेदवारी मिळाली होती तर दोन्ही वेळेस त्या विजयी झालेल्या होत्या. रायगडच्या माणगावातील प्रचारसभेमध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार राजीव साबळेंनी पालकमंत्रीपदाचा मुद्दा छेडला. अदिती तटकरेंनाच पालकमंत्रीपद मिळो, राजीव साबळेंची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडे मागणी. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील वांगी गावाच्या मौजे वडियेर बाग या परिसरामध्ये भाजपकडून मतदारांना साडी वाटप. स्नेहा महाडिक या भाजपच्या उमेदवार असून मतदारांना प्रलोभन देत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील दिघंटी जिल्हा परिषद गटामधून 66 वर्षीय कल्लाप्पा नाना कुटेंकडून जोरदार प्रचार. राजकारण, समाजकारण आणि अध्यात्माच्या जोरावरती विजय आमचाच होणार, कुटेंकडून विश्वास व्यक्त. शिवसेनेचे विधानसभा मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्यासह 9 सदस्यांची विधिमंडळाची समिती स्थापन. दौऱ्यावेळी आमदारांचं आचरण कसं असावं यावरती विचारविनिमय करण्यासाठी समिती असल्याची माहिती आहे. तर समितीच्या प्रमुखपदी भाजपा आमदार चैनसुख संतेजींची नियुक्ती. नाशिक महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक. भाजपची महापालिकेमध्ये 72 जागांसह एकहाती सत्ता असून महापौर पदासाठी भाजपच्या हिमगौरी आडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांनी अर्ज भरलाय तर ठाकरे सेनेच्या सीमा पवार यांनी अर्ज भरल्यामुळे औपचारिकता पार पडणार असल्याची माहिती आहे. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आपल्या बायकोला अध्यक्ष करायचंय म्हणून काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. अशांचा टांगापलटी घोडे फरार करणार. आमदार तानाजी सावंत यांचा राणा जगजितसिंह पाटील यांच्यावरती नाव न घेता हल्लाबोल. पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 13 फेब्रुवारीला सादर होणार. महापालिका आयुक्त नवल किशोर राम अर्थसंकल्प मांडणार. अर्थसंकल्प तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये. 4 वर्षांनी सभागृहामध्ये अर्थसंकल्प सादर होणार. मराठी भाषा दिन कार्यक्रमासाठी मनसेकडून शिवाजी पार्कची मागणी. मनसेकडून शिवाजी पार्क पोलीस आणि मुंबई महापालिकेला पत्र. तर गेल्या वर्षी देखील मनसेनं केला होता 3 दिवस मराठी भाषा दिन सोहळा. आणि एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. विविध कारणांमुळे पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग अजूनही ठप्प आहे. 24 तासांनंतरही पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी ही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक वाहनं ही बोरघाटामध्ये बंद पडलेली आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सर्वसामान्यांना फटका बसलाय. 2 दिवसांपूर्वी महामार्ग टँकर पलटी झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झालेली होती. तब्बल 35 तास लोक या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले होते आणि त्यानंतर आता पुन्हा सर्वसामान्यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसतोय. आणि याच संदर्भातले आत्ताचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याकडून. राजू, पुन्हा एकदा ही वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय. बोरघाटामध्ये ही वाहतूक कोंडी झाल्याचं कळतंय. नेमकी काय कारणं आहेत आणि सध्याची आत्ताची परिस्थिती काय आहे? आपण पाहतोय का बोरघाटामध्ये अजूनही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावरती आहे. स्वतः मी पहाटे 5 वाजल्यापासून
या ठिकाणचा प्रवास करतोय, मात्र या ठिकाणी वाहतूक कोंडीत अडकलेला आहे. मध्यंतरी जे आहे आपण पाहतोय की पूर्णपणे मुंबईच्या दिशेने येणारी जी लेन आहे ती बंद केली होती आणि ही वाहतूक सोडलेली होती. मात्र ती लेन सुरू केल्यानंतर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 2 दिवसापूर्वी आपण पाहतोय का जवळपास 32 तास जे आहे तो हा संपूर्ण एक्सप्रेस वे ठप्प झालेला होता आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय का संपूर्णपणे ही वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. रात्रभर मोठी वाहनं जी आहे अवजड वाहनं जी आहे ती सुद्धा या ठिकाणी लाईनमध्ये उभी होती. आपण पाहतोय की बरीचशी वाहनं बंद पडलेली आहेत आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणावरती फटका बसतोय. आता काही प्रमाणामध्ये नियोजन केलेलं आहे त्यामुळे वाहनं पुढे जात आहेत. मात्र रात्रभरापासून अनेक मोठमोठे ट्रक असतील किंवा टेम्पो असतील हे अडकून पडलेले होते आणि सकाळी ही काही प्रमाणात पाहतो आपण का जे काही मिक्सिंग लेनचं काम सुरू आहे त्याला सुद्धा आणखी 2 महिन्याचा अवधी झालेला आहे. साधारणतः 30 एप्रिल पर्यंत हे काम सुरू होईल असं सांगितलं होतं. त्यामुळे ही वाहतूक कोंडी आहे ती वारंवार होताना पाहायला मिळते. 2 दिवसापूर्वी आपण पाहतोय की केमिकलचा टँकर पलटी झाला आणि जवळपास 35 तास जे आहे तो संपूर्णपणे खोळंबा झाला होता. अनेक जण यामध्ये अडकून गेलेले होते आणि पुन्हा एकदा तशीच वाहतूक कोंडी काही आहे ते आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मुंबईकडून निघणारी जी काही वाहतूक कोंडी आहे त्यांना या मिळते. त्यामुळे मुंबईकडून निघणारी जी काही वाहतूक कोंडी आहे त्यांना या सगळ्याचा सामना करावा लागतोय. खरं तर याला भौगोलिक जर आपण परिस्थिती संपूर्ण पाहिली तर या ठिकाणी खरं तर दुसरा रस्ता पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने एक राज्य सरकारला अहवाल सादर केला होता का ह्या याच्यावरती जर वाहतूक कोंडी झाली का भविष्यामध्ये वाहनांची वर्दळ वाढू शकते. त्यामुळे कर्जत शिरूर हायवे जो आहे तो मोठा करावा. तो आणि दुसरीकडे मिसिंग लेन सुरू केलेला आहे. मात्र त्याच्या सुद्धा अनेक डेडलाईन्स आहे त्या वाहतूक मनस्ताप जो आहे तो नागरिकांना होताना नक्कीच बरोबर. त्यामुळे एकीकडे मिसिंग लिंकचं हे काम सुरू आहे. या प्रश्नावरती तोडगा निघावा यासाठी प्रशासनाकडून ही तयारी केली जाते. मात्र आज देखील पुन्हा एकदा या वाहतूक कोंडीचा सामना या सगळ्याच प्रवाशांना करावा लागतोय. या संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद राजू या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूयात. कोविड काळामध्ये वरळीच्या NSCI मैदानावरती उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरच्या जागा शुल्कावरून वाद. महापालिका आयुक्त भूषण गगराणींना वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. सहाय्यक आयुक्तांकडून चुकीची गणना झाल्याचा पालिकेनं दावा केला होता. यवतमाळ जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये तब्बल 22 शेतकऱ्यांची आत्महत्या. आकडेवारी समोर आली असली तरी आत्महत्येचं कारण नापिकच आहे का हे अस्पष्ट असल्याची पालकमंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया. शेतकरी आत्महत्या गंभीर विषय असून कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना हमीभाव कसा मिळेल, शेतीविषयक खर्च कसा कमी होईल आणि शेतीचा नफा कसा होईल याकडे सरकारनं लक्ष घालावं. जन आंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारींची प्रतिक्रिया. मराठवाड्यातील 2 लाखांहून अधिक शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित. केवायसी न केल्यामुळे 131 कोटी रुपये शासनाला परत जाणार. केवायसीची अट ही रद्द करून नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा, शेतकऱ्यांची मागणी आहे. 2025 मध्ये वाशिम जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका. संत्रा बागांवरती रासायनिक खत फवारणीचा खर्च हा वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये. पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी, शेतकऱ्यांची मागणी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं क्रेडिट मार्कवरून घुमजाम. श्रमदान केलं ऐच्छिक. कुंभमेळ्यामध्ये श्रमदान केल्यास 2 क्रेडिट मार्कचा निर्णय घेतलेला होता. रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि विद्यार्थी संघटनांनी याला विरोध केला होता. भारताच्या वाईन निर्यातीमध्ये 80% वाढ तर देशभरातील वाईन निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा 90% वाटा. लोकसभेमध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची माहिती. एसटीची सरसकट 2% भाडेवाढ होण्याची शक्यता. मार्च किंवा एप्रिलमध्ये एसटीच्या 2% भाडेवाढीची शक्यता. परिवहन मंत्री आजच मंत्रालयामध्ये प्राथमिक माहिती घेण्याची शक्यता आहे. मालमत्ता कर गोळा करण्यावरती पालिका पुढील 2 महिन्यामध्ये विशेष भर देणार. 2025-26च्या आर्थिक वर्षामध्ये 7,300 कोटी रुपये कर वसुलीचं पालिकेचं लक्ष आहे. कर थकबाकीदारांविरोधामध्ये जप्ती आणि अटकावणीची कठोर कारवाई करावी, अधिकाऱ्यांना निर्देश. ओला, उबर आणि रॅपिडोचा 7 फेब्रुवारीला देशव्यापी संप. किमान भाडं सरकारनं ठरवून द्यावं अशी या सगळ्यांची प्रमुख मागणी. खासगी वाहतूक सेवा वापरणाऱ्या सगळ्यांनाच या संपाचा फटका बसणार.
सीएसएमटी ते गोरेगाव हार्बर 3 महिने बंद राहणार. वांद्रे आणि खार स्थानकादरम्यानच्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचं काम तर जुन्या पुलाचं पाडकाम करून नवीन जागेमध्ये उभारणी करण्याचं नियोजन आहे. भारतीय शिक्षिका रुबल नागी यांना जागतिक शिक्षक पुरस्कार प्राप्त. रुबल नागी यांच्या कला आणि विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दुबईमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये पुरस्कार प्रदान. कोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पामध्ये 1039 झाडांची कत्तल. भरपाई म्हणून वृक्षारोपण करण्यासाठी मुंबई किंवा आसपासच्या भागामध्ये 24 एकर पर्यायी जागा शोधा. सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला निर्देश. 9 फेब्रुवारीला सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडीतील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव. भाविकांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरती विशेष रेल्वे गाडी धावणार. 2 दिवसांपूर्वी झालेल्या दरवाढीनंतर पुन्हा सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण. सोन्याचा दर प्रतितोळा 1,59,000वरून 1,53,000वरती तर चांदीचा दर 2,85,000वरून 2,60,000वरती. काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी आणि रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचा परस्पर संबंध उघड. या दोन्ही प्रकरणातील आरोपींचा म्होरक्या हा गँगस्टर शुभम लोणकर असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर.